मंडळी, पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी काल अटक केली आणि कोर्टाने आज त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारण्याच्या गुंडांनी 19 फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याचा आरोप आहे। जोग यांनी घडलेला सारा प्रकार हा मोहोळ यांना सांगितला आणि त्यामुळेच तपासाची चक्र वेगाने फिरली आणि गजा मारणेला अटकही झाली। मंडळी, या घटनेच्या निमित्तानं गजा मारणे आणि त्याच्या राजकीय लागेबांध्यांचा विषय हा पुन्हा ऐरणीवर आलाय। काही महिन्यांपूर्वीच आपण सर्वपक्षीय नेत्यांना या गजा मारण्याची भेट घेताना पाहिलं होतं। त्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आणि अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार या सर्वांनी मारण्याची भेट घेतली होती। पुण्याच्या कोथरूड परिसरात गजा मारण्याची दहशत आहे आणि त्या मतदारसंघातील निवडणुकीसाठी राजकीय नेते त्याची मदत घेतात हे अगदी ओपन सिक्रेट आहे। कदाचित म्हणूनच याआधी 3 वेळा मोका लागूनही मारणे बाहेर आला। गेल्या खेपेला तर त्यानं तळोजा जेलमधून सुटल्यावर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून स्वतःची मिरवणूक काढली होती। त्यामुळे प्रश्न पडतो की आपल्या ओळखीचे नेते आपलं हे कृत्य सांभाळून घेतील याची खात्री असल्याशिवाय का मारण्याने ही मिरवणूक काढली? ज्याच्यावर 25हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत तो 50 गाड्यांचा ताफा मिरवत मिरवणूक काढतो आणि सारी यंत्रणा ती मिरवणूक आणि एकमेकांची तोंड बघत बसते। मंडळी, गजा मारण्यासारखे हे गुंड सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत। तलवारी नाचवतानाचे, मिरवणूक काढतानाचे ते व्हिडिओ पोस्ट करतात। त्यामुळे कोवळ्या वयातली मुलं त्यांच्या प्रभावाखाली येतात। अलीकडे पुण्यातले अनेक गंभीर गुन्हे हे अतिशय कमी वयाच्या मुलांनी मारण्यासारख्यांच्या नजरेत येण्यासाठी केल्याची एक धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे आणि म्हणूनच या घटनेविषयी आज चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। या चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। पाहूयात आपला काय प्रश्न होता। आजचा प्रश्न: राज्यातील विविध शहरांमधील गुंडांना राजकीय नेत्यांचं पाठबळ असतं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, आजच्या या चर्चेत आम्ही अगदी ठरवून राजकीय नेते किंवा प्रवक्त्यांना निमंत्रित केलेलं नाही, पण या निमित्तानं आपण निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत। तसंच पुण्यातील काही पत्रकारही आपल्या सोबत आहे आणि आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे त्यांना बोलतं करणार आहे आणि तिच्यासोबत असणार आहेत निवृत्त एसीपी श्रीधर जाधव, तसंच ज्ञानेश्वर बिजले आणि विवेक भुसे या पत्रकारांशीही शिवानी चर्चा करणार आहे। आपण थेट जाऊया शिवानीकडे। शिवानी, ओव्हर टू यू। पुण्यातलं मागच्या काही दिवसांमधलं किंवा मागच्या काही वर्षांमधली गुन्हेगारी बदलली आहे। गुन्हेगारी वाढती आहे। बलात्कार असू देत, कोयता गँग असू देत, त्याशिवायच बाकी अनेक प्रकरणं सध्या सगळीकडे वाढताना दिसत आहेत आणि यामुळेच पुन्हा कायम क्राईम डायरी हीच पुण्याची वाढताना दिसते। एवढंच नाही तर ही जे काही टोळी युद्ध जे काही पुण्यात आधी रंगायचं, आता ते टोळी युद्ध सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी जी काही घडलेली घटना आहे। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर गजा मारणे जो पुण्यातला कुख्यात गुंड आहे, या गुंडाच्या टोळीच्या सगळ्या लोकांनी त्याला मारहाण केली। त्यानंतर या प्रकरणात 3घांना आधी अटक केली। याच्यात दोषी आरोपी म्हणण्यापेक्षा हा पाहिजे असलेल्या आरोपीचं नाव गजानन मारणेचं होतं, त्यामुळे त्यांना काल अटक करण्यात आली। हे एवढं सगळं प्रकरण घडत असतानाच पुण्यातल्या गुन्हेगारीचं चित्र बदलतंय का? त्यापेक्षाच पुण्यातली गुन्हेगारी आता वेगळ्या वळणाला जाते का आणि ही गुन्हेगारीला आळा कसा बसवायचा या सगळ्यांवर पुन्हा एकदा चर्चा करण्याची आता गरज भासते। आपल्यासोबत काही पत्रकार आहेत 2 जण, कारण ज्या पत्रकारांनी गजा मारण्याचं असू दे, टोळी युद्ध असू दे, कोयता गँग जी आता सक्रिय झाली नाहीये तर अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, या सगळ्यांचं वार्तांकन केलंय आणि या सगळ्यांवर अभ्यास देखील केलाय। सर, आत्ताचा जो विषय आहे तो टोळी युद्धाचा आहे। पुण्यातली गुन्हेगारी कशी बदलत गेली? कारण गुन्हेगारी तेव्हा टोळी पुरतं मर्यादित असायची आणि आता ती सर्वसामान्यांपर्यंत येताना दिसते। याच्यामध्ये प्रामुख्याने गजा मारणे हा त्याच्यावर पहिला गुन्हा 1988 साली झाला।
त्याच्यानंतर सातत्याने त्याच्या विरुद्ध गुन्हे होत झाले. त्याला 2दा तडीपार केलं, 2दा मोकाच्या घटना, एकदा स्थानबद्ध केलं. तर ह्याच्यात आणि मधल्या काळामध्ये तळोजा जेलमधून तेव्हा तो सुटला, त्यानंतर त्यांनी भव्य रॅली काढली, त्याच्यातून त्याची प्रसिद्धी देशभर झाली. ह्यामुळं तरुणांपुढं त्याचं आकर्षण निर्माण झालं. इतक्या मोठ्या प्रमाणात तो पोलिसांना हे करतोय. त्यातून आत्ता नव्या पिढीकडं ते रील्स बनवणं, हे करणं, ते स्टेटसला ठेवणं, असं प्रकार वाढीस लागले. पण त्यांनी जी ही गँग केली आहे त्याला राजकीय वरदहस्तही मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तोही आत्ता जवळपास त्याचे 37 वर्ष हे गुन्हेगारीत झाले. त्याच्यावर 28 गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले. आत्ताचा परवाचा गुन्हा हा 28वा गुन्हा आहे. त्याच्यात खुनापासून खंडणीपर्यंत, खुनाचा प्रयत्न, असे भरपूर गुन्हे आहेत. पण बऱ्याचदा त्याच्या विरुद्ध त्याची दहशत एवढी आहे की त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोर्टामध्ये साक्षीदार मिळत नाही आणि पोलीस त्या साक्षीदारांना ठेवणं, जवळ ठेवणं, त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार करणं हे काम होत नाही. त्यामुळे तो बऱ्याच गुन्ह्यातून निर्दोष सुटतो. का तर पुरेसा पुरावा येत नाही, साक्षीदार मिळत नाही, हे प्रामुख्याने असतं. त्यामुळे त्याची टोळी वाढत गेली आणि त्याला राजकीय वरदहस्त मिळत गेला. त्याची पत्नी ती मध्यंतरी काही वर्षापूर्वी मनसेची नगरसेविका झाली होती. ती ह्याच्या दहशतीमुळेच झाली होती. आता कोथरूडचाच एक प्रकार हा आहे, पण पुण्यातल्या अनेक भागांमध्येही बाकी सगळे गुंड असू देत किंवा गुंड प्रवृत्तीचे आता नवीन पद्धतीचे तयार होत आहेत. त्यांचं वय साधारण 20तलं वय आहे. हे सगळे 20तले तरुण गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याचं काय नेमकी कारण वाटतात आता सध्या? याला प्रामुख्याने कारण असं की झटपट पैसा मिळवणे. गुन्हेगारीमध्ये एकदा पोलिसांमध्ये त्याचं नाव गेलं की तो तिथला दादा होतो, भाई दादा होतो आणि तो सामान्यांकडून, विशेषतः दुकानदार वगैरे ह्यांच्याकडून त्याला आपसूक खंडणी मिळणं सुरू होतं. म्हणजे एकदा पोलीस रेकॉर्डवर त्याचं नाव झालं आणि तो तिथून जामिनावर सुटला की तो तिथं उजळ माथ्याने वावरायला लागतो त्या वस्तीमध्ये. विशेषतः झोपडपट्टी एरिया, स्लम एरियामध्ये हा प्रामुख्याने होतो आणि त्याचं तिथं नाव झालं की मग लोक प्रामुख्याने, दुकानदार काय करतात, आपल्याला इथं व्यवसाय करायचा आहे म्हणून त्याला काही पैसे देतात. त्यातून त्याचं हे वर्चस्व वाढत जातं. मग आजूबाजूची तरुण पाहतात, त्याच्यातून मग त्याचं अनुकरण करणारे लोक वाढतात आणि मग हे मोठे दादा लोक अशा तरुणांना आपल्याकडे घेतात, स्वतः नामानिराळ्याला जातात. ह्या अल्पवयीन किंवा 20तल्या मुलांना गुन्हे करायला लावतात आणि हे मोठं चक्र सुरू राहतं. हे बाजूला राहतात अनेकदा आणि ते सुरू राहतं त्यांचं. त्यातून मोठ्या प्रमाणावर सध्या अल्पवयीन मुलांवर चे गुन्हे हे पोलिसांपुढं खूप मोठं आव्हान झालेलं आहे. सर, एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी अमितेश कुमार जे आहे पुण्याचे आयुक्त आहेत, त्यांनी या सगळ्या गुंडांना एका रांगेत आणलं होतं, एका जागेवर आणलं होतं आणि त्यांना तंबी देखील दिली होती. मात्र तरीही हे सगळं होताना दिसतंय पुण्यात. मुख्यत्वे काय, पोलिसांनी जरी सर्व गुंड एकत्र आणले वगैरे, पण पोलिसांचा पुणे शहरातल्या गुंडगिरीवर वचक आहे असं चित्र सर्वसामान्यांमध्ये नाही आहे. ते जोपर्यंत निर्माण होत नाही किंवा कुठल्याही गुंडाला पकडलं जातं, हे आजचा कालची जी घटना आपण जी गजानन मारणीची बोलतोय त्याबाबत सुद्धा राजकीय हस्तक्षेप वाढला आणि राजकारणातनं केंद्रीय मंत्र्यांनी डायरेक्ट आयुक्तांना इशारा देणं वगैरे हे प्रकार घडल्यानंतर ही कारवाई झाली. दुसरी गोष्ट जे पुण्यात जे घडते आता की राजकीय पाठबळ, विशेषतः निवडणूक प्रचाराच्या वेळी या गुंड किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या भागात घेणं हे सर्वच राजकीय पक्षांकडनं घडायला लागले. पूर्वी त्याचं प्रमाण तुलनेनं कमी होतं, ते आता वाढलंय. म्हणजे आता या प्रकरणात सुद्धा साधारण राजकीय पाठिंबा मिळतोय, त्यामुळे ही दहशत पुणे शहरात वाढते असं म्हणणं आहे. पाठिंबा गुन्हेगाराला मिळतो का नाही याच्यावर भाष्य करणं बरं नाही, पण किमान या लोकांशी संपर्क राजकीय नेते थेट करायला लागलेले आहेत. पूर्वी म्हणजे 2 दशकापूर्वी जर बघितलं, गुंड बाहेर असायचे, कुठेतरी असायचे, ते त्यांच्या संपर्कात आहेत. आता गुंडांचे राजकीय व्यासपीठावर येणं किंवा त्यांना थेट भेटणं हे प्रकार पुण्यातल्या दोन्ही राजकीयच गुंडांच्या मंचावर जाताना दिसत आहेत. म्हणजे चंद्रकांत पाटील असू दे, त्याच्यावर भेटीला पण जातात. चंद्रकांत पाटलांनी त्यावेळी खुलासा केला होता. पण मध्यंतरी काय झालं की राजकारणात आता गुंड कुठल्या बाजून आहेत, त्याच्यामुळं ते आपल्या बाजूनं नसतील तर त्यांच्याविरुद्ध सुडाची भूमिका घ्यायची का, या पद्धतीने राजकीय नेते आता बोलायला लागलेले आहेत. अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात पुण्यातल्या चालू झालेली आहे.
आज मी विरोधी पक्षनेते ते सांगत होते की ते कोथरूडचं प्रकरण म्हणजे भाजपचा अंतर्गत वाद आहे असं ते म्हणत होते. खरं खोटं काय हे भाजपचे नेते जाणतील. पण भाजपसारख्या लोकांना आत्ता गुंडांची मदत घ्यायला कोथरूडसारख्या भागात खरंच गरज नाही आहे. लाखाचं मताधिक्य असताना ते ज्या पद्धतीनं होत आहेत, त्यामुळं जर या लोकांची भीती सामान्यांना बसेल. ॲक्च्युली आता राजकीय नेते हे पोलिसांच्या मागं आणि पोलीस गुंडांच्या मागं हात धुवून लागले पाहिजे. ही परिस्थिती जोपर्यंत पुण्यात दिसत नाही तोपर्यंत ही अशा गोष्टी घडत राहणार आहे. पण एका साईडनी मकोका लावतात, कारवाया करतात, अनेक जणांना तडीपार करतात. मात्र निवडणुका जेव्हा येतात, निवडणुकीची तयारी जेव्हा सुरू होते तेव्हा याच गुंडांना जामीन मिळताना दिसतो आणि तेच गुंड पुन्हा बॅक ऑफ द एव्हरी या सगळ्याच्यात ते पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय होताना दिसतात. तर मग यावर नेमकं काय म्हणणं आहे? कारण निवडणुकीच्या पूर्वी त्यांचं सुटणं, राजकारणात येणं आणि त्याच्यानंतरही दहशत पसरवणं. 20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये 25 वर्ष झाले असतील, एक नगरसेवकाचा वॉर्ड झाला होता आणि त्यावेळी महापालिकेत किमान 7-8 गुंड आपापल्या झोपडपट्ट्यातनं वगैरे निवडून आले होते. त्यानंतर यांची गरज आहे आपल्याला आहे अशी ज्यावेळी जाणीव चालू झाली त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी पक्ष किंवा आताही विरोधी पक्ष हे सगळे गुंड आपल्या छायेखाली कशी येतील या दृष्टीनं प्रयत्न करायला लागले आणि त्याचा परिपाक आता एवढा वाढलाय की ते ऑफिशियली त्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहायला लागलेले आहेत. ते तिकीट मागतायत, ते त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित असतात आणि मग राजकीय नेते नेहमी लोक रस्त्यात भेटले वगैरे असे खुलासे करत राहतात. मुळात आपण गुंडगिरीपासून पुण्याची सुटका कशी करायची याबाबतचं मंथन हे पुण्यातल्या राजकीय धोरणांनी आता करण्याची खरंच गरज आहे असं वाटतं. एकीकडे आपण राजकीय लोकांचं पण बोललो, ज्यांना त्यांचा आपण म्हणू शकत नाही की पाठिंबा आहे, पण म्हणायलाही हरकत नाही की त्यांना पाठिंबा मिळतो कारण अनेकांच्या भेटीगाठी आपल्याला दिसतातच. मात्र पुणे पोलीस यांचा या सगळ्या गुंडांवर वचक उरला नाहीये असं वाटतं. दोन गोष्टी असतो. राजकीय वरदहस्त असला की शेवटी पोलीस हेही नौकर आहेत. शेवटी राजकीय वरदहस्त कोणाशी आहे मग त्यांच्याविरुद्ध तक्रारी करणं या पद्धतीनं ते चालू राहतं. त्यामुळे जोपर्यंत राजकीय नेतृत्व जोपर्यंत खंबीरपणे पोलिसांच्या मागे उभं राहून पुण्यातल्या गुंडगिरी संपवली पाहिजे ही जोपर्यंत भूमिका राजकीय नेते उघडपणे घेत नाहीत तोपर्यंत ही गुंडगिरीला असं आश्रय मिळत राहतील. आणि विशेषतः तुम्ही जे निवडणुकीचा उल्लेख केला, जामीन मिळतो, हे मुळात कसं होतं की या लोकांची मदत घेण्याची गरज राजकीय नेत्यांना का वाटते हा खरा प्रश्न. पण याच्यातनं आता सध्या सोशल मीडिया येतोय आणि सोशल मीडियावर यांचे रील्स व्हायरल होतात. त्याच्यातनं अनेक जे काही तरुण आहेत त्याच्याकडे आकर्षित होताना दिसतात. सोशल मीडियाची चुकी आहे, गुंडांच्या सगळ्या प्रवृत्तीची चुकी आहे किंवा पोलीस याच्यात कुठे कमी पडतायत का? नाही, मुख्यत्वे कसं आहे, सोशल माध्यम किंवा हे कुठलीही माध्यम आहेत ही स्वतंत्र आहे. ते त्यांचे ते व्यक्त होत राहतील किंवा ते लोक स्वतःचे टाकत राहतील. मुद्दा कसा आहे की तुम्ही गुन्हा केला तर आमचं लक्ष आहे हे जोपर्यंत शासन यंत्रणा जोपर्यंत यांच्यावर दबाव आणत नाही तोपर्यंत यातनं सुटका होण्याची शक्यता नाही. दुसरी गोष्ट, तरुण जे आकर्षित होते आपण जे बोललं जातं ते मुख्यत्वे कसं आहे की अशिक्षित किंवा ज्यांना नोकरी नाही या पद्धतीचे तरुण हे जास्त आकर्षित होतात असं वाटतं. तरुण आम्ही तुझ्याकडे या पुन्हा गुन्हेगारीकडे येतोय. आपल्याला आकर्षित होताना दिसत आहेत. एवढंच नाही तर सोशल मीडियाचा पर्याय आहेच. शिवानी, आम्ही तुमच्याकडे पुन्हा येतोय, पण त्याआधी आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, मला त्यांच्याकडे जायचं आहे. आणि खास करून मंडळी, ज्येष्ठ पत्रकारांनी आतल्या पुण्यातल्या गुन्हेगारीचं कसं विश्लेषण केलं ते आपण ऐकलं. गजा मारण्यावर 3दा मोक्का लागतो, 3ही वेळा तो सुटतो आणि आता 4थ्यांदा पुन्हा त्याच्यावर मोक्का लागलाय. आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे आहेत. बर्गे सर, अशा एका गुंडाला ज्याला 4थ्यांदा मोक्का लागलाय आणि तरीसुद्धा त्याचं काही होत नाहीये, काय म्हणायचं तुमच्यासाठी किंवा पोलिसांसाठी हे किती मोरल डाऊन करणार आहे? खरं तर मी याच्यामध्ये एका व्यक्ती किंवा एका गुन्हेगाराच्या बाबतीत सुरुवात करू इच्छित नाही. मला आपल्याला थोडं पुण्याच्या बाहेर घेऊन जायची इच्छा होते. 30 सेकंदामध्ये मी ते फक्त सांगतो आपल्याला की 1990च्या दशकामध्ये आपण मुंबईमध्ये आहात. मुंबईच्या आपल्या पत्रकारांना मुंबईचं गँगवर माहिती आहे आणि करीमलालापासून हाजी मस्तान पर्यंत ते युसुफ पटेल, दाऊद, छोटा राजन असेल, अरुण गवळी असेल, त्यांच्या गुन्हेगारी किंवा त्यांचं जे माफिया राज त्यावेळेस मुंबईमध्ये होतं ते मी फार जवळनं अनुभवलेलं आहे. त्याच्याशी जवळनं त्या ठिकाणी सामना केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला प्रामुख्याने असं दिसून येतं की त्यावेळेस मुंबईमध्ये शिवसेना बीजेपीचंच राज्य होतं, बीजेपीचेच गृहमंत्री होते आणि ज्या वेळेस गृहमंत्र्यांनी ठरवलं
की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे गँगवॉर संपलं पाहिजे आणि अक्षरशः 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये ते जे गँगवॉर संपलेलं आहे त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी डोकं वर काढलेलं नाहीये. दुसरा पुढे मी आपल्याला अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगतो की 1998 मध्ये युपी मध्ये अक्षरशः श्रीप्रकाश शुक्लासारखा जो गुन्हेगार होता त्याने कॅबिनेट मिनिस्टरची, बिहारच्या कॅबिनेट मिनिस्टरची हत्या केलेली होती हॉस्पिटलमध्ये. या व्यतिरिक्त सर्वात हायेस्ट म्हणजे त्यांनी जे मुख्यमंत्री युपीचे होते त्यांना मारायची सुपारी घेतली आणि त्यानंतर सरकार जागं झालं आणि सरकारने त्या ठिकाणी STF नावाचा एक स्पेशल टास्क फोर्स असा एक अधिकाऱ्यांचा गट निर्माण केला आणि 43 टॉपमोस्ट गुन्हेगार जे होते त्या ठिकाणी ते 43 गुन्हेगार श्रीप्रकाश शुक्ला सहित त्या ठिकाणी त्यांनी इन्काउंटरमध्ये मारले. आता हे 2 उदाहरणं द्यायची कारण मला या ठिकाणी विशेषतः यासाठी वाटतं की ज्यावेळेस पोलीस आणि राजकीय त्या ठिकाणी पाठिंबा मिळालेला असेल, पोलिसांना फ्रीडम दिलेला असेल, तर त्या ठिकाणी अक्षरशः आज सुद्धा तुम्ही युपी मध्ये बघत असाल की मुख्तारचं काय झालं, त्यानंतर अतिक अहमदचं काय झालं, शमशुद्दीन जो आहे तो, शहानवाज जो आहे तो कुठे आहे. आज जर आपण बारकाईने बनवलं की ज्या वेळेस सत्ता ही पोलिसांच्या पाठीमागे उभा राहते त्यावेळेस पोलिसांना ही गोष्ट संपवणं फार मोठी नाही. पुण्यातील गँगवर आता बिजले साहेबांनी सांगितलं की त्यांनी फार पूर्वीपासून, कदाचित माझ्या अगोदरपासून त्यांनी पुण्यातले गँगवर बघितलेलं आहे, पुण्यातल्या गँग्स कशा तयार झालेल्या त्या बघितलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून पुण्याची गुन्हेगारीचं स्वरूप कसं बदलत गेलेलं हे सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे, मी स्वतः बघितलेलं आहे. की गुन्हेगार हा जन्मता, माझं एक प्रिन्सिपल आहे की गुन्हेगार हा जन्मता गुन्हेगार नसतो, त्याला काही कारणाने तो गुन्हेगार बनत असतो, पण गुन्हेगारीतनं काही लोक परावृत्त होऊन आज त्यापासून वेगळं अलिप्त राहून त्यांचं जीवन जगत आहेत. ही सुद्धा काही कमी उदाहरणं आपल्याला देत आहे, भरपूर आपल्याला उदाहरणं ही देत आहे. मला या ठिकाणी नम्रपणे हे सांगायचं सर्वात महत्वाचं की आज जे आपण गजा मारणे हा प्रकार करतो तो गजा मारणे एका दिवसात तयार होत नाही. ह्याच्या पाठीमागे आपण एक नवीनच आता आपण एक गेल्या 2-3 महिन्यापासून आपण एक 2 शब्द कायम ऐकत असतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, तर दिवसातून 100 वेळा तो शब्द उच्चारला जातो, आका आणि आकाचा आका. आता या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर ह्या गँगच्या पाठीमागचे जे लोक आहेत त्यांनी सर्वात प्रथम शहाणं होणं खूप आवश्यक आहे. मी स्वतः खूप जवळनं अनुभव घेतलेला या सगळ्या गोष्टींचा. आज जे गुन्हेगार तुमच्यासाठी काम करतात, तुमच्यासाठी मतदानाच्या पेट्या त्या ठिकाणी जमवतात किंवा मतं जमवतात, ते उद्या त्या ठिकाणी भरपूर उदाहरणं आपल्या समोर आहेत असे. ते गुन्हेगार किती गुन्हेगार त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत किंवा मंत्री, बिहार, युपी सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मंत्री सुद्धा 10 वर्ष, 15 वर्ष मंत्री. अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती आज जरी तुम्ही त्याचा उपयोग करून घेत असेल तरी उद्या हा तुमच्याच डोक्यावरती बसणार आहे. हे झालं मला राजकीय व्यक्तींना सांगायचं, सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तींना सांगायचं. मला तुम्हाला बर्गे साहेब, मला तुम्हाला आणखी बोलतं करायचंय आणि खास करून तुम्ही जो मुद्दा मांडलात ना की गुन्हेगार हा मूळचा गुन्हेगार नसतो, त्याच्या पाठीमागे एक काहीतरी किनार असते, त्याच्यावरच मला तुम्हाला बोलतं करायचं. पण त्याआधी पण पुन्हा पत्रकारांकडे जाऊया आणि आपली सहकारी शिवानी त्यांच्यासोबत आहे. शिवानी, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय. ओव्हर टू यू शिवानी. सर, आपल्यासोबत पत्रकार पण आहेत आणि रिटायर्ड ACP श्रीधर जाधव सर पण आहेत. पत्रकारांची मतं आपण ऐकलीत. सर, ह्याला कारणीभूत काय गोष्टी आहेत पुण्यातली गुन्हेगारी वाढण्यासाठी? गुन्हेगारी वाढण्यासंदर्भात जी मुलं जी आहेत, हे रात्रीचे केक कापणे, टपरीवरचे फुकट कहाणी किंवा दारू मिळणे, ह्या गोष्टीवर आणि जे 2 व्हीलरची रॅली काढली जाते गुन्हेगारांची, त्याचं उदात्तीकरण केलं जातं. त्या उदात्तीकरणावर पोलिसांचं लक्ष असायला पाहिजे. आणि रील्स होतात, ह्या रील्समुळे त्याचा परिणाम नवीन जे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यावर परिणाम होतो. आणि त्या लोकांना, गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या लोकांना भेटायला जाणारे राजकारणी लोक, हे भेटायला जाणाऱ्या लोकांनी थोडंसं आपण टाळलं पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांना थोडंसं बाजूला केलं पाहिजे. ज्यांचं रेकॉर्ड खराब आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा कार्यरत करून, ज्यांचे रेकॉर्ड आहे, 2 गुन्हे आहेत, 3 गुन्हे आहेत, ह्या लोकांच्यावर बारीक लक्ष ठेवून एखादी NC असेल किंवा कोणताही सिरियस गुन्हा दाखल असेल तर प्रॉम्प्ट ॲक्शन घेऊन लोकांचं समाधान केलं पाहिजे आणि गुन्हेगाराला गुन्हेगाराची जागा दाखवली पाहिजे. आता दहशत पसरती आहे पुण्यातली. जे शिक्षणाचं माहेरघर पुण्यातलं म्हणायला जायचं तर ती पुण्यातली ओळख बदलली जाते आहे, कारण या सगळ्या गुन्ह्यांचं त्याला पार्श्वभूमी मिळते. या सगळ्याचा परिणाम आता पुढच्या पिढीवर काय असू शकतो, कारण 20शीतले 30शीतले सगळे मुलं या गुन्हेगारीत येताना दिसत आहेत.
त्यांचं उदात्तीकरण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे आणि ज्याचे सिरियस ऑफेन्स आहेत त्यांच्यावर कारवाई 100% केली पाहिजे. मोकासारख्या गुन्ह्यामध्ये दाखल करून थोड्या वेळापुरती ही कारवाई होऊन जाईल. 6 महिन्यासाठी आपण गुन्हेगाराला आतमध्ये घालू, पण ज्या गुन्हेगारांच्यावर 2 गुन्हे आहेत, 3 गुन्हे आहेत, त्यांच्यावर वॉच ठेवून त्यांची लिस्ट संबंधित पोलीस स्टेशनच्या टेबलावर असली पाहिजे. एखाद्या NC मॅटर असेल किंवा त्याला धमकी दिलेली असेल तर सिरियस ऑफेन्स दाखल करून त्याच्यावर कारवाई इमिजिएट केली तर लोकांना त्याच्या सुरक्षितेची जाणीव होईल आणि आपण सुरक्षित आहोत पुण्यात याची भूमिका सामान्य जनतेमध्ये होईल. आणि जे रील्स होतात, रील्समध्ये ह्या रॅलीज पाहिल्या जातात, नंतर केक कापणे, रस्त्यावर रात्री 12 वाजताचे केक कापणे, ह्यामुळे गुन्हेगारीकडे ट्रेंड वाढत चाललेला आणि हा थांबवण्याची जबाबदारी संपूर्ण पोलीस खात्याची आहे असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर पालकांनाही लक्ष देणं गरजेचं आहे. पोलीस शिवानी, खात्याची आपल्याला जबाबदारी आणखी या आहे, गोष्टीवर मात्र प्रकाशझोत टाकायचा आणि त्यासाठी आम्ही कदाचित पुन्हा तुझ्याकडे येऊ शकतो. पण आता जाऊया पुन्हा एकदा भानुप्रताप बर्गे सरांकडे. सर, मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की गुन्हेगार हा मूळचा गुन्हेगार नसतो, तुम्ही मुंबईच्या टोळी युद्धाचा उल्लेख केलात. मुंबईतलं टोळी युद्धाला ती किनार होती, ती गिरणी संपाची होती. गिरणी संपामुळे वडील बेकार झाले होते, घरात पैसे येत नव्हते, त्यामुळे अनेक मुलं गुन्हेगारीकडे वळली होती. मला पुण्यात काय दिसतंय तर पुण्यात जमिनीचे व्यवहार खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळं बरीचशी मुलं जी आज पुण्यात शिक्षणासाठी येत आहेत त्यांच्यासमोर आदर्श वेगळ्या अर्थाने निर्माण झाले आहेत, ते हे गुंडांचे आहेत. हे जर संपवायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं याचं तुम्ही मार्गदर्शन करा. खरं तर मी आपल्याला पुण्याच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की आपण 70% ते 80% लोक हे शांतताप्रिय लोक पुण्यामध्ये आहेत. आता फक्त हे जे 30% किंवा 25-30% ह्याच्यातून म्हणजे असा जो उद्रेक होतो आणि त्यातून पुण्याचं नाव खराब होतंय, खरोखर शर्मेची गोष्ट वाटते मला या ठिकाणी की पुण्याला हे नवीन गँगवार नाहीये. पुण्यामध्ये सुद्धा 70-80च्या दशकापासून पुण्यामध्ये छोट्या छोट्या टोळ्या होत्या. परंतु आता जो आपण उल्लेख केला की सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जे त्या ठिकाणी जागेंचे भाव वाढले, पुण्याचं औद्योगिकीकरण वाढत गेलं. औद्योगिकरणाबरोबरच जे आपण आयटी सेक्टर आता बघतो, इंडस्ट्रियल सेक्टर्स वाढत गेले, IT वाढत गेली आणि त्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी बदलत गेलं आणि वाढत गेलेलं आहे. आपण जे म्हणता की शिक्षणासाठी येणारी मुलं याकडे होतात, फार क्वचित तुम्हाला असे केसेस दिसतील की शिक्षणासाठी कोणीतरी आलाय आणि तो अशा गँगवॉरमध्ये सामील झालेला आहे. ही जी मुलं आहेत ही मूळतः या लोकल एरियामधीलच पुण्यातील आहेत, पुण्याच्या आजूबाजूच्या त्या ठिकाणचे आहेत. विशेषतः आपल्याला मुळशीचा पॅटर्न सारखा मूवी आठवत असेल, पिक्चर आलेला होता, त्यातली मुलं जर बघितलं तर सगळी तुम्ही त्या भागातीलच आपल्याला दिसतील. आणि हळूहळू याचं लोन जे आहे आर्थिक आपण विषमता म्हणतो, आर्थिक विषमता, त्यानंतर न्यूट्रल फॅमिली म्हणजे अविभक्त कुटुंब पद्धती आणि सामाजिक त्या ठिकाणी असणारं नेतृत्व असेल किंवा आदर्श डोळ्यासमोर कुणाला ठेवायचे, असे फार प्रकार या ठिकाणी राहिले. एके ठिकाणी या पूर्वीच्याच काळामध्ये माझ्या कॉलेजच्या काळामध्ये मोहन धारियांसारखे त्या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी होते. राजकारणामध्ये किती मोठे मोठे लोक या ठिकाणी पुण्यामधनं होऊन गेलेले आहेत, त्यांचे आदर्श लोकांसमोर होते. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचं सगळ्यांना आकर्षण जे झालेलं आहे की शॉर्ट पिरियडमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवायचा कुठला जर तो मार्ग असेल तर सगळ्यात तो मार्ग म्हणजे की पहिला एकतर गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतून मिळणारा पैसा, त्या पैशातून मिळणारी सत्ता आणि सत्तेतून मिळणार मग वर्चस्व आणि त्या वर्चस्वाच्या सत्तेच्या माध्यमातून मग शासकीय अधिकाऱ्यांना असतील प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी दडपण आणून त्यांचा परत ते प्रशासकीय अधिकारी बरेच बिंदे झालेले आहेत की बदल्यासाठी असतील किंवा इतर कारणांमुळे काही असतील. अशा परिस्थितीमध्ये काम करताना पोलिसांवरती विशेषतः मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रचंड प्रमाणामध्ये दबाव निर्माण झालेला आहे. वरिष्ठांचं त्या ठिकाणी पाठिंबा जो पाहिजे तो कमी कमी होत चाललेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये मला माहिती आहे की माझे वरिष्ठ, माझे कमिशनर त्या ठिकाणी मला कसा सपोर्ट करायचे आणि त्या माध्यमातून मी असेल, श्रीधर जाधव असतील आता जे आपल्याशी संपर्क ज्यांनी आपलं मत त्या ठिकाणी म्हणलं ते असतील, आम्ही काम का करू शकलो तर आमच्या पाठीने आमचे वरिष्ठ खंबीरपणे उभे राहिले. दुसरी गोष्ट, आणि हीच महत्वाची गोष्ट आहे, तुमचे वरिष्ठ तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच वेळी तुमच्या पाठीशी आज उभं राहण्याची गरज आहे ते सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी, तरच पुण्यातल्या या गुंडगिरीला आळा बसू शकतो. आपल्या या कार्यक्रमात भानुप्रताप बर्गे सर सहभागी झाले आणि त्याचसोबत शिवानीसोबत 2 ज्येष्ठ पत्रकार आणि निवृत्त पोलीस अधिकारी श्रीधर जाधव सर हे देखील इथे सहभागी झाले. त्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद शिवानी.
मंडळी, पुण्यातील गुंड गजा मारणे आणि गुन्हेगारीबद्दलच होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी शेकडोनी प्रतिक्रिया पाठवल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्यासाठी आपण जातोय मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, राज्यातील विविध शहरांमधील गुंडांना राजकीय नेत्यांचं पाठबळ असतं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्या पर्यायांवर आपला कौल आपण पाहणार आहोत, पण आपण पाहूया आधी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत. एक्सवर उज्ज्वल कुमार भारतीय म्हणतात, प्रत्येक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या पाठबळावर गुंड लोक अतिमस्तवाल झालेत, हे सत्य आहे. यूट्यूबवर विनोद मुंडे म्हणतात, राजकीय नेत्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, त्यामुळे त्यांची गुंड प्रवृत्ती सर्वसाधारण माणसाला दिसत नाही. फेसबुकवर विनोद कर्णिक म्हणतात, राजकीय आश्रय काय, एकेकाळचे गुंडच मुळी राजकीय नेते बनले. इंस्टाग्रामवर अजय माने म्हणतात, राजकीय नेते अगोदरचे गुंडच आहेत, आता सभ्यतेची आणि जनसेवेची शाल अंगावर घेतात. मंडळी, मगाशी म्हटलं होतं ना की 0 ओव्हरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी कौलही दिलाय आणि तो कौल काय सांगतो ते पाहूया आपण पोल सेंटरला. आधी पाहूया आजचा प्रश्न काय. राज्यातील विविध शहरांमधील गुंडांना राजकीय नेत्यांचं पाठबळ असतं असं वाटतं का? युट्यूबवर एकूण मतं आली 17,000. होय म्हणतायत 97% प्रेक्षक आणि केवळ 3% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 99% मंडळी म्हणतायत होय, गुंडांना राजकीय नेत्यांचं पाठबळ असतं आणि 1% म्हणतायत केवळ नाही. म्हणजे एरवी कुठलाही गुन्हा घडल्यावर न्यायाच्या मागणीसाठी राजकीय नेते तातडीनं आंदोलनाला बसतात, पण त्याच शहरात गंभीर गुन्हे करणाऱ्या गजा मारण्यासारख्या कुख्यात गुंडासोबत संबंध ठेवणारेही हेच नेते असतात. 1980च्या दशकात गुन्हेगारीच्या राजकीयकरणाला आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला सुरुवात झाली. बिहारमधला शहाबुद्दीन, उत्तर प्रदेशमधले मुख्तार अन्सारी आणि राजा भैया, मुंबईतला अरुण गवळी, उल्हासनगरमधला पप्पू कलानी ही त्याचीच काही प्रमुख उदाहरणं. राजकीय नेते आणि गुंडांमधल्या या लागेबांध्यांचा पोलिसांवर किती राजकीय दबाव असतो हेही या नावांवरून सिद्ध होतं. कारण कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला त्याचे अधिकार खरंच वापरू दिले ना तर हे गुन्हेगार इतके मोठे होऊच शकणार नाही. आपली तपास यंत्रणा किती मॅनेज होऊ शकते किंवा ती किती पोखरली गेली आहे हे यावरून पुन्हा अधोरेखित होतं. केवळ मतांसाठी आणि विधानसभेत ताकद दाखवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हे पाप कधी ना कधीतरी केलेलं आहे आणि दुर्दैव म्हणजे मतदारही या गुंडांना निवडून देतात किंवा त्यांच्या प्रभावाखाली राहतात, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणूनच राजकारणातून गुन्हेगारांना हद्दपार करायचं असेल ना तर जनतेलाच आपल्या नेत्यांवर दबाव टाकावा लागणार आहे आणि त्यात अजिबात कुठलीही शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.